Hello friends, today I will learn to standard 7 chapter number 14 algebraic formulae expansion of squares. See the diagram. This diagram is squares and rectangle, 4 rectangle. This square is in direct ह्या आकृतीमध्ये बघा तुम्हाला 4 आयत इथे काढून दाखवलेले आहेत. रेक्टँगल फर्स्ट, रेक्टँगल सेकंड, रेक्टँगल थर्ड अँड रेक्टँगल फोर्थ. आता एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर किती, काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ स्क्वेअरचा? साइड मल्टिप्लाय बाय साइड. आता एरिया ऑफ स्क्वेअर काय इथे? पी स्क्वेअर पी क्यू आर एस. साइड मल्टिप्लाय बाय साइड म्हणजेच एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय. एक्स एक साइड किती दिलेली आहे? एक्स वाय दिलेली आहे. दुसरी किती दिलेली आहे? एक्स वाय दिलेली आहे. म्हणजे एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय. एक साइड एक्स प्लस वाय, दुसरी साइड एक्स प्लस वाय. मग आता आपल्याला याचा एरिया जर काढायचा असेल रेक्टँगल फर्स्टचा, रेक्टँगल थर्ड सेकंडचा, थर्डचा आणि फोर्थचा, तर मग काय करावं लागेल? एरिया काढायचा असेल तर फर्स्ट, सेकंड प्लस थर्ड अँड प्लस फोर्थ. मग आता फर्स्टचा एरिया जर काढायचा असेल तर काय आहे रेक्टँगलचं सूत्र? फॉर्म्युला एक्स साइड मल्टिप्लाय बाय लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीड. एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीड. मग किती लेंथ आहे? एक्स आणि ब्रीड किती आहे? एक्स. म्हणजेच एक्स प्लस एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स स्क्वेअर. आता सेकंड बघा, सेकंडचं लेंथ एक्स आणि ब्रीड वाय म्हणजेच एक्स वाय. थर्डचं बघा, एक्स आणि वाय म्हणजेच एक्स मल्टिप्लाय बाय वाय. आणि फोर्थचा वाय, लेंथ वाय आणि ब्रीड पण वाय म्हणजेच मग याचा एरिया काय येईल? वाय स्क्वेअर, वाय मल्टिप्लाय बाय वाय. मग आता हे व्हेरिएबल सारखे असल्यामुळे यांची काय होईल? बेरीज. एक्स प्लस 2xy अधिक प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच एक्स अधिक वाय, एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. द प्रॉडक्ट ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज कॉल्ड देअर एक्सपान्शन. म्हणजे ह्या बैजिक राशींचा गुणाकार आपण ज्यावेळेस करतो तेव्हा ती राशी, त्या गुणाकाराची काय असते? विस्तार असतो. म्हणजेच या एक्स अधिक वाय कंसाच्या वर्गाचा हा काय झाला? विस्तार झालाच. म्हणजेच काय झालं? एक्सपान्शन झालं. एक्सपान्शन म्हणजे काय? विस्तार. आणि हे बायनॉमियल आहे. बायनॉमियल म्हणजे काय? द्विपदी. मग ह्या द्विपदीचा हा झाला विस्तार आणि हाच याचा काय झाला? फॉर्म्युला. विस्तार म्हणजेच काय? मग फॉर्म्युला. एक्स अधिक वाय कंसाच्या वर्गाचा हा एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर हा काय झाला? फॉर्म्युला. हे आपण आकृतीद्वारे समजून घेतलं, बरोबर. आता आपल्याला दुसऱ्या पद्धतीने मी ते तुम्हाला सांगते. x plus y square means x plus y, x plus y म्हणजेच याचा किती वेळेस गुणाकार? 2 वेळेस गुणाकार. मग ह्या 2 वेळेस गुणाकार जर आपल्याला करायचा असेल, याचा विस्तार जर करायचा असेल, याचं एक्सपान्शन जर करायचं असेल तर आपण याचा गुणाकार करू. ह्या x ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं आणि ह्या y ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं. मग करा गुणाकार. मग तशी मांडणी करून घेऊया. x प्लस वाय आणि ह्या y ने पण आपल्याला गुणायचं आहे. मग y ब्रॅकेट x प्लस वाय
आपण काय करतोय, एक्स प्लस वायचा एक्सपान्शन करतोय. म्हणजे याचाच अर्थ काय होतो की एक्स प्लस वायचा किती वेळेस गुणाकार, स्क्वेअर म्हणजेच काय 2 वेळेस गुणाकार केला, 2 वेळेस गुणाकार. मग आता आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे. ह्या एक्स ने ह्या एक्स अधिक वाय ला गुणायचं आणि ह्या वाय ने ह्या एक्स अधिक वाय ला गुणायचं. तशी मांडणी आपण करून घेतली. मग आता यांची मांडणी, यांचा गुणाकार करूया. एक्स प्लस एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स स्क्वेअर, प्लस एक्स मल्टिप्लाय बाय वाय, एक्स वाय, प्लस वाय मल्टिप्लाय बाय एक्स, वाय एक्स, प्लस वाय मल्टिप्लाय बाय वाय, वाय स्क्वेअर. आता हे व्हेरिएबल सारखे आहेत म्हणून आपण यांचं काय करूया, बेरीज करूया. 2xy प्लस वाय स्क्वेअर. हे झालं एक्स प्लस वायचं एक्सपान्शन किंवा फॉर्म्युला. समजलं. आता आपण वजाबाकीचं बघूया. पेज नंबर 92 वर तशाच पद्धतीने तुम्हाला आकृतीद्वारे पण समजावून सांगितलेलं आहे. तर आपण बघूया. बघा, a मायनस बी, जसं x प्लस वायचं आपण केलं होतं तसंच a मायनस बी च आपण आता करणार आहोत. इथे काय आहे तर मायनस. फॉर्म्युला तसाच, अर्थ पण तोच, एक्सपान्शन तसंच करायचं आहे. यांचा पण विस्तार करायचा आहे आपल्याला. a अधिक b याचा अर्थ a मायनस बी कंसाचा वर्ग, याचा अर्थ काय झाला, a मायनस बी याचा किती वेळेस गुणाकार, 2 वेळेस गुणाकार. तसंच करायचं. ह्या a ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं आणि ह्या b ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं. फक्त इथे चिन्हांचं मात्र लक्षात ठेवायचं आहे. चिन्हांकडे लक्ष ठेवायचं आहे. तशी मांडणी करून घेऊया. ह्या a ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचंय आणि ह्या b ने मायनस b ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं आहे. a ब्रॅकेट a मायनस b ब्रॅकेट a मायनस b. मग यांचा गुणाकार करूया, मग यांचा गुणाकार करूया. चिन्हांकडे लक्ष ठेवायचं. a मायनस a मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर मायनस a मल्टिप्लाय बाय b ab मायनस, इथे मायनसचं चिन्ह आहे म्हणून मायनस b मल्टिप्लाय बाय a. आता हे व्हेरिएबल सारखे झाले. मायनस, आता मायनस येईल का इथे, नाही. मायनस मायनस, बघा इथे मायनस आहे आणि कंसामधलं चिन्ह सुद्धा मायनस आहे म्हणून मायनस मायनस मल्टिप्लाय करताना काय होतात, प्लस. म्हणून मायनस मायनस काय प्लस, बी मायनस बी मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर. यांचा बेरीज करूया. ए बी 2ab, सॉरी वजा, इथे चिन्ह कोणतं आहे, वजाचं. 2ab प्लस बी स्क्वेअर. हे झालं a मायनस बी चं एक्सपान्शन. म्हणजेच काय, हा याचा काय झाला, ह्या बायनॉमियलचा हा फॉर्म्युला झाला. याचाच आपण काय केला, विस्तार केला. बघा तुम्हाला पेज नंबर 92 वर दाखवलेला आहे. a प्लस बी कंसाचा वर्ग स्क्वेअर चा स्क्वेअर a प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि a मायनस बी चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे लिहून घ्यायचं आहे. आता हे 2 फॉर्म्युले आपण बघितले. ह्या फॉर्म्युल्यावरूनच आपल्याला प्रॅक्टिस सेट 15 सोडवायचं आहे. आपण आता सॉल्व करणार आहोत प्रॅक्टिस सेट 15. एक्सपांड फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. एक्सपांड म्हणजेच काय, विस्तार आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल 5a प्लस 6b. b स्क्वेअर. आता 5a मीन्स x आणि 6b मीन्स y. जसं आपण x प्लस y चा स्क्वेअरचा एक्सपान्शन केलं होतं तसंच आपल्याला 5a प्लस 6b चा स्क्वेअरचा काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे. याचं मीनिंग काय होतं, 5a प्लस 6b स्क्वेअर. याचं मीनिंग होतं की 5a प्लस 6b चा किती वेळेस गुणाकार, 2 वेळेस गुणाकार.
म्हणजेच 5a प्लस 6b मल्टिप्लाय बाय 5a प्लस 6b. मग ह्या 5a ने ह्या कंसाला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या 6b ने ह्या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करायचं. मग तशी मांडणी करून घेऊया आपण. 5a इन ब्रॅकेट 5a प्लस 6b आणि प्लस 6b 5a प्लस 6b. ही मांडणी समजली. आता यांचा गुणाकार करायचा आणि यांचा गुणाकार करायचा. करा गुणाकार. 5 मल्टिप्लाय बाय 5 25, a मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर प्लस इथे प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लस 5 मल्टिप्लाय बाय 6 30, a मल्टिप्लाय बाय b ab प्लस 6 मल्टिप्लाय बाय 5 30, इथे प्लस आहे म्हणून इथे प्लसचं चिन्ह. 6 मल्टिप्लाय बाय 5 30, b मल्टिप्लाय बाय a ba व्हेरिएबल सारखेच आहे. ab म्हणा किंवा ba म्हणा प्लस 6 मल्टिप्लाय बाय 6 36, b मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर. हे व्हेरिएबल सारखे असल्यामुळे यांची काय होईल बेरीज. 25a स्क्वेअर प्लस 60ab प्लस 36b स्क्वेअर. हे झालं 5a प्लस 6b स्क्वेअरचं एक्सपांड. समजलं. आता दुसरं गणित बघूया. हे गणित लिहून घ्यायचंय. सेकंड नंबरचं एक्झाम्पल. a अपॉन 2 प्लस b a अपॉन 2 प्लस b अपॉन 3 स्क्वेअर. सेकंड नंबर. हे सुद्धा एक्सपांड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला त्या फॉर्म्युल्यानुसार यांचा विस्तार करायचा आहे, एक्सपांड करायचा आहे. मग तो फॉर्म्युला आता लक्षात ठेवायचा आहे. एक्स प्लस बी स्क्वेअर एक्स प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. अशाच पद्धतीने आपल्याला एक्सपांड करायचंय. म्हणजे याचा अर्थ झाला x आणि याचा अर्थ झाला y. म्हणजेच ह्या कंसाचा a अपॉन 2 प्लस b अपॉन 3 चा स्क्वेअर म्हणजेच काय यांचा 2 वेळेस गुणाकार. समजलं. तसंच करायचं. याने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं आणि याने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं. मग त्याची मांडणी करून घेऊया. b अपॉन 3 प्लस b अपॉन 3 इन ब्रॅकेट a अपॉन 2 प्लस b अपॉन 3. यांचा गुणाकार करायचा, यांचा गुणाकार करायचा. a मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर, 2 मल्टिप्लाय बाय 2 4 प्लस a मल्टिप्लाय बाय b ab, 2 मल्टिप्लाय बाय 3 6, b मल्टिप्लाय बाय a ba, 3 मल्टिप्लाय बाय 2 6 प्लस b मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर प्लस 3 मल्टिप्लाय बाय 3 9. आता हे व्हेरिएबल सारखे आहे म्हणून यांची काय होईल बेरीज. मग a स्क्वेअर अपॉन 4 प्लस ab 2ab 6 प्लस 6 12 प्लस b स्क्वेअर 9. आता इथे बघा डिवाइड होत आहे. 2 अपॉन 12 याला आपल्याला काय द्यायचंय भाग द्यायचाय. 2 1 जा 2, 2 6 जा 12. काय दिला इथे डिवाइड असल्यामुळे इथे डिवाइड होत आहे म्हणून आपण काय दिले इथे भाग दिला. म्हणजेच काय आलं मग a स्क्वेअर अपॉन 4 प्लस ab 1 आपण लिहित नाही. इथे काय आलंय 6 प्लस b स्क्वेअर अपॉन 9. म्हणजे हे काय झालं a अपॉन b प्लस b अपॉन 3 स्क्वेअर
इन ब्रॅकेट स्क्वेअरचा काय झाला, हा एक्सपांड झाला, त्याचा विस्तार झाला. समजलं सगळ्यांना? हे बघा आता या प्रॅक्टिस सेट 50 मध्ये जी जवळजवळ 8 एक्झाम्पल तिथे आहे, तर ते तुम्ही घरी सराव म्हणून सोडवायचे आहेत. आणि सेकंड आणि थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा तुम्ही घरी होमवर्क म्हणून करायचा आहे. आणि 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत, द नेक्स्ट डे. थँक्यू.